मी अब्दुल रजाक बाबूलाल अत्तार, उमरगा शहराचा माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचा जुना कार्यकर्ता। या धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून जी चर्चा चालू आहे पक्षांतराची, माननीय ओमदादा यांना निवडून आणण्यासाठी उमरगा व लोहारा तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिकांना रक्ताचं पाणी करून त्यांना निवडून आणलेलं आहे। त्यांना भरघोस अशी आघाडी आम्ही उमरगा व लोहारा तालुक्यातून दिलेली आहे। आज उमरगा व लोहारा तालुक्याच्या सर्व शिवसैनिकाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये शिवसैनिकांनी आपली मतं मांडली। त्याच्यामध्ये प्रत्येक शिवसैनिकाचं मत होतं, जर ओमदादाला पैशाची अडचण असेल, जर समोरचे लोक 100 कोटी देतो वगैरे म्हणत असतील, तर अशा वेळी उमरगा तालुक्यातील शिवसैनिकांनी ठरवलं आहे, जर ओमदादाला पैशाचीच गरज असेल तर आपल्या किडण्या विकून 100 कोटी जमा करून देण्याची तयारी उमरगा तालुकातील शिवसैनिकांनी ग्वाही दिलेली आहे। तशा अर्थाचं पत्र माननीय ओमदादाला पाठवलेलं आहे। आणि येणाऱ्या काळात जर विकास निधी आम्ही कधी मागितला नाही, यापुढे देखील मागणार नाही। जर ओमदादाला विरोधात राहून जर विकास निधी मिळत नसेल तर आम्ही प्रत्येक नागरिकाच्या घरोघरी जाऊ, त्यांना समजावून सांगू, विरोधी पक्षाचा आमचा खासदार आहे, त्याला अडचणीत आणण्याचं काम चालू आहे। त्यामुळे आम्ही त्यांना प्रत्येकाच्या हातापाय पडून त्यांना विनंती करू की बाबा, आम्हाला जरा अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे ओमदादाला विकास निधी कमी मिळत आहेत, म्हणून आम्ही सर्वजण एक दिलानं ओमदादाला विनंती केलेली आहे की तुम्ही पक्ष सोडून जाऊ नका। सध्या उद्धव साहेबांची प्रकृती चांगली राहत नाही आहे। बाळासाहेबांनी शब्द दिला आहे, उद्धव साहेबांना सांभाळा, आदित्य साहेबांना सांभाळा। मग आपली जबाबदारी आहे, आपण सगळे मिळून उद्धव साहेबांना सांभाळलं पाहिजे, आदित्य साहेबांना सांभाळलं पाहिजे, आपला पक्ष एकसंध ठेवला पाहिजे। आज उमरगा लोहारा तालुक्याच्या बैठकीमध्ये एक ठरावसुद्धा संमत झालेला आहे। त्या ठरावामध्ये सगळ्यांनी एकमतानं ठरवलं आहे की उमरगा व लोहारा तालुक्यातील एकही शिवसैनिक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही, असा एकमुखी ठराव या उमरगा व लोहारा तालुक्याच्या शिवसेनेने घेतला आहे। प्रत्येक प्रमुख पदाधिकारी यावेळी हजर होते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।